यस, तुम्हाला एक मेसेज आला असेल, त्याला गॉट इट करा. मित्रांनो नमस्कार. आजच्या मुलांशी गप्पातील तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचे आपले स्पोकन इंग्लिशची तासिका, आजची तासिका क्रमांक 2. या तासिका क्रमांक 2 मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं स्वागत. आदरणीय कुदरे सरांचं खूप खूप स्वागत. सर वेलकम. आजची स्पोकन इंग्लिशची सरांची तासिका लागलीच 1 मिनिटामध्ये आपण सुरुवात करत आहोत. त्यापूर्वी मागची एक तासिका, परवाला जी तासिका झाली, त्याची उजळणी सर घेतील आणि आपण सर्व सूत्र मी सरांकडे. सर वेलकम. पोस्ट केले का सर? हो सर, मी तुम्हाला होस्ट करतोय सर. मी बाहेर जरी पडलो तर अडचण येणार नाही. तर मी होस्टच करतोय. शुभम आले का? परवानगी बघून घेशील एकदा? आलं सर. हा येस. म्हणजे कसं माझा मोबाईल जरी बंद पडला, म्हणजे मी जरी बाहेर पडलो तरी अडचण येणार नाही, कारण कॉल येत आहेत सतत. ठीक. थोडं हँडल करशील का? कमी करायचं. Good morning to everybody. Once again, welcome to all of you. Virtual class for students regarding Mulanshi Gappa. Today's 25th July 2021. Spoken English, day 25th. It's a PPT of 24. I'm continuing again. That's why I not changed that day. We have seen about this tense, interrogative sentence. How the tense is used, how the constructions sentence will construct. About the interrogative sentence. प्रश्नार्थी वाक्य कसे तयार केले जातात त्याचे काही नमुने आपण त्या दिवशी पाहिलेले आहेत. 24th तासामध्ये पाहिले ना? 25th. Yes. Simple present tense
We know the formula of this tense. Now we are going to see about the regarding interrogative sentence. प्रश्नार्थी वाक्यरचना कशा पद्धतीने तयार केली जाते. प्रश्नार्थीमध्ये कोणते प्रश्न? फक्त वर्बल क्वेश्चन्स, यस नो टाइप प्रश्न, सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न. आपण हे त्या दिवशी पाहिलेलं होतं. आज आपण त्याचं रिव्ह्यू पाहणार आहोत आणि राहिलेला जो घटक आहे तो सुद्धा पाहणार आहोत. आर्यन, आपण यात काय पाहिलं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय पाहिलं? किंवा हे प्रश्न तयार होत असताना कसे तयार होतात? यस नो टाइपचे क्वेश्चन. हा, कसे तयार होतात? काय आयडिया काय आहे याच्यात? सर, हा, सिंपल प्रेझेंट टेन्स चे फॉर्म्युला यस प्लस V1 म्हणजे आय गो. आय गो च्या जागी आपण डू आय गो. फर्स्टला डू लावायचं, नंतर आय गो. डू आय गो, डू वी गो, डू यू डू का घ्यायचं बेटा? डू का घ्यायचं? सर, आपल्याला प्रश्नार्थी क्वेश्चन तयार करायचे आहेत. हा, तर काय करायचं? आयडिया काय सांगितलेले होते? आयडिया काय सांगितलेले होते? आय गो ला डू लावायचं, डू आय गो. बरोबर. डू नाही, ही आयडिया नाही. दुसरं कोण सांगते? रोहिणी कसबे, सांगतेस का? आयडिया काय सांगितलेली होती? फक्त एक मर्म जर कळला त्याच्यातला तर पूर्ण टेन्स आलं या इंट्रागेटिव्ह मध्ये. कोण सांगतं? सर, डू प्रेझेंट टेन्स ला डू कॉमा डोज आणि ओके. आता आर्यन तू थांब, तन्मय तू सांग. Do I go? Do I go? Do we go? Do you go? Do you go? Do he go? Do she go? Do it go? आणि do they go? बघा, मला आयडिया पाहिजे म्हणलो मी. ते टेन्स कोणताही असो. कोण सांगतं? सुमित, तू सांगतो का? मला आयडिया द्यायची त्याच्यातली. काय आयडिया असेल यामध्ये? तर मी सांगू? चालेल. Do I go? Do we go? Do you go? Do you go? Does he go? Does she go? Does it go? Do it go? Do they go? सर, मी सांगू? मेन सूत्र सांगा मला, मेन सूत्र. हा, हे ते टेन्सच्या काळानुसारच झालं. कोण सांगतं? सांग. सर, मी सांगू? हा. Do I eat an apple? नाही. अजून कोणाला? स्नेहा, येते का? मी त्या दिवशी जी एक आयडिया सांगितली. सर, प्रेझेंट टेन्स ला डू कॉमा डोज वापरायचं आणि पास्ट टेन्स ला डिड वापरायचं. नाही रे बेटा आर्यन, मी काय सांगतो, ते टेन्स कोणताही असो. सर, तुम्ही हेल्पिंग वर्ड सुरुवातीला घेतलं होतं वाक्याच्या. हे आयडिया सांग ना, हेच विचारतोय मी. मला फक्त त्याच्यातली आयडिया पाहिजे म्हटलं होतं. त्यात काय करायचं? टेन्स कुठलाही असो त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला वापरायचं आणि वाक्य रचना सुरू करायची. म्हणजे आपले यस नो टाइप प्रश्न तयार होतात. मेन आयडिया काय आहे? नसतं त्या काळाला डू लावायचा असतो. हा, मेन आयडिया काय करायची आपल्याला? त्या काळातील हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायची. आता मग तो प्रेझेंट टेन्स असल्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स डू किंवा डज येईल. दुसरा असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस, त्याच्यामध्ये आय एम इज आर येतील सुरुवातीला.
म्हणजे त्या पद्धतीने आपण वाक्यरचना बदलत जातो. पण मूळ जे सूत्र आहे त्याच्यातलं सगळ्याच टेन्स मध्ये ते हे आहे की सहाय्यकारी क्रियापद हा सुरुवातीला आला पाहिजे. ओके, मग त्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. आता आपण परत एकदा पाहू. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन मध्ये सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. डू आय गो, डू वी गो, डू यू गो, डू यू गो, डज ही गो, डज शी गो अँड डज इट गो, डू दे गो. सॉरी, आता डू हे तिन्ही पहिल्या फर्स्ट पर्सन मध्ये डू वापरतो, सेकंड पर्सन मध्ये डू वापरतो, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरला ही शी इट सोबत डज वापरतो आणि प्लुरल मध्ये डू वापरतो. आता इथं डज का आलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ही गोज, शी गोज, इट गोज असं वापरत होतो. म्हणजे क्रियापदाचं यस फॉर्म रूप आपण इथं वापरतो. म्हणजे जे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे ते डज आलेलं आहे. आता डू आणि डज का आले तर मूळ सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, आय गो आहे. तिथं सहाय्यकारी क्रियापद. मग सहाय्यकारी क्रियापद जर नसेल तर तिथं आपण कोणते सहाय्यकारी क्रियापद घेतो? टू डू चे. असतील तर टू बी चे घेऊ, नसतील तर पुन्हा असतील तर टू हॅव चे घेऊ. टू बी किंवा टू हॅव चे त्यातच असतात, पण टू डू चे मात्र त्यामध्ये नसतात. म्हणून टू बी चे आपण बाहेरून घेतो आणि वाक्यरचना प्रश्नार्थकरित्या तयार करतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यामध्ये सहाय्यकारी क्रियापद ऑलरेडी त्यातच आहेत, हे आपण पाहिले. त्यामुळं आपल्याला आता वेगळं बाहेरून आणायची गरज नाही, फक्त आहे त्यालाच अगोदर वापरायचं. आय एम गोईंग होतं, आता आय एम पहिलं येईल आणि आय मध्ये आय एम आय गोईंग, वी आर गोईंग होतो, आर अगोदर येईल, वी नंतर येईल. आर वी गोईंग, आर यू गोईंग, आर यू गोईंग, इज ही गोईंग, इज शी गोईंग, इज इट गोईंग, आर दे गोईंग. थोडक्यात आपल्याला जे सहाय्यकारी क्रियापद ऑलरेडी दिलेलं आहे ते आपण वापरतो. जर त्या काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसेल तर आपण But here in the present continuous tense there is already helping verb am, is, are. These are the to be helping verbs. So these are our helping verbs, and this type of using helping verb we create the question or interrogative sentence. Am I going? Are we going? Are you going? Are you going? Is he going? Is she going? Is it going? Are they going? समजलं काय त्या दिवशी? हो. बर. हो सर. नावनी वाचतेस काय? सर मी वाचू? सर मी. Yes. Am I going? Are you? Are we going? Are you going? Are you going? He is going. Is he going? Is he going? Is she going? It is he. Is it going? They are they going? Yes. Shreya. Am I going? Are we going? Are you going? Am I going? Are you? Are we going? Are you going? Are you going? Is he going? Is he going? Is it going? Are they going? बघा परत एकदा प्रोनाउन्सिएशन वरती जोर द्या. वाचा म्हणून सांगितलं आपल्याला घरी, आणि हे लिहून घेत चला. सगळ्यांचे वही पेन चालू पाहिजे. चला रोहिणी कसबे, रीड युअरसेल्फ. Am I going? Are we going? Are you going? Are you going? Is he going? Is she going? Is it going? Are they going? Okay. Vaishnavi, your hand is raised. Am I going? Am I going? Are you going? Is he going? Is she going? Is it going? Are we going? Are you going? Are they going? वाचत असताना सिंग्युलर आणि प्लुरल असं वाचायचं, त्याच्या पुढचं वाचायचं बेटा.
Am I going? Are we going? First singular, then plural. Are you going? Are you going? Is he going? Is she going? Is it going? Are they? This type of one singular and one plural. Read it in front of that. Okay. We see the next one. Present perfect tense. Yes, yes. I give chance here. In the present perfect tense, there was a sentence S plus have plus or has plus V3. I have. I can, gone. sir. But now, Have I gone? Have you? I can, sir. Have Have you gone? am I Have gone? I gone? Have Have we gone? have we gone? Have you gone? Have you gone? Have he gone? Has it gone? Has Has it they gone? Have they gone? Read one by one, not at a time. Sir, मी वाचू? First, Shreya. Have I gone? Have we gone? Have you gone? Have you gone? Has he gone? Has he gone? Has it gone? Have they gone? Okay. Rohini Devgunde. I can. Have I gone? Have we gone? Have you gone? Have you gone? Has he gone? Had she gone? Has it gone? Have they gone? Siddharth. Have I gone? Have we gone? Have you gone? Have you gone? Has he gone? Has she gone? Has it gone? Have they gone? I want to fluency. Read it fast. Be fast. Tanmay, can you read? Be fast. Have we gone? Have you gone? Have you gone? Has she gone? Has she gone? Has he gone? Has it gone? Has they gone? Sumit. I can, sir. Sumit. Are you a Sumit? Have I gone? Have we gone? Have you gone? Have you gone? Has he gone? Has she gone? Has it gone? Have they gone? Okay. It means you have got idea about it. This is the present perfect tense of the for interrogative sentence, how we construct, and this is the rule. By using that helping us, we prepare some interrogative sentences. Now, present perfect continuous tense. Singular number and plural number. I can, sir. Yes, Abhinav. I can, sir. Have I been going? Have I been going? Have we been going? Have I been going? Have I been Have going? we been going? Have you been Been going? Has it been going? Had she been Have going? they been going? been going? Has it been going? Yes, Deepak. Have I been going? We been going? Have you been going? Have you been going? Has he been going? Has she been going? Has it been going? Has they been going? Rohini Jadhav. Video चालू ठेवा. Have I Mimi Jadhav. have I going? Have been going? Have been going? Have he been going? Have she been going? Have it been going? Have they been going? Sir, Sneha. can, sir. Sneha. Can I, sir? Have I been going? Have we been going? Have you been going? Have you been going? Has he been going? Has she been going? Has it been going? Had there been going? Okay. Vandavani. Have I been going? Have we been going? Have you been going? Have you been going? Has he been going? Has she been going? Has it been going? Have they been going? Okay, okay.
Means you know the formula of this. In the present perfect tense, we have used have, but in the present perfect continuous tense, we have used have been. But while we are producing these sentences, preparing these sentences, we not take a have been. मी त्या दिवशी तुम्हाला ही संकल्पना सांगितलेली होती की have been जरी सहाय्यकारी क्रियापद असलं तरी पूर्ण have been हे सुरुवातीला ठेवत नाहीत, फक्त have घेतात आणि been हे कर्त्यानंतर मध्ये वापरतात. लक्षात आलं का? have I been going नाही, have आणि नंतर been, have I been going, have been I going नाही. ओके, आता आपण पुढचं टेन्स पाहू. हे आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी यात जास्त वेळ घालणार नाही, आपण पुढचं जास्त पाहणार. सिंपल पास्ट टेन्स, सिंगुलर नंबर, प्लुरल नंबर. व्हाट इज द फॉर्म्युला हियर? S plus Did V2. I go? S plus V2. What are the helping verbs here? No helping verb. No helping verb. Then what we shall do? Did you? Did Did I go? Did you Did go? I go? Why- Did we go? Aryan, why I use did? I can, sir. Yes. can. Did I go? Did we go? Did you go? Did you go? Did he go? Did she go? Did it go? Did it go? Did they go? Shreya, what I am saying, let me say first what I am saying. Listen that. Why I use did. I am not saying to say you sentences. You know the sentences. Sir, past tense. पास्ट टेन्स आहे ते माहिती आहे. त्याच्यात कोणतं पास्ट टेन्स आहे? जनरल बोलायचं नाही, परफेक्ट बोलायचं. आता आपण परफेक्ट शिकत आहोत. Simple past. सिंपल पास्ट, डायरेक्ट, एक्झॅक्ट. सूक्ष्मतेकडे लक्ष द्यायचं. एक्झॅक्ट आपण बघायचं, बोलायचं. पास्ट टेन्स आहे म्हणून डीड वापरायचं का? हेल्पिंग वर्ब नाहीये. नाही सर, नाही ते. हे लक्षात ठेवा. सिद्धार्थ जो सांगितला ते सत्य आहे. आपण सूत्र किंवा हे वाक्य पाठ करण्यापेक्षा यातल्या मेन आयडियाज पाठ करायचे सगळ्यात महत्वाचे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये कुठलाही सहाय्यकारी क्रियापद नाही. सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून आपण त्या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्यरचना तयार करण्यासाठी टू डू चे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. नियमच आहे आपल्याला सांगितलेला. कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरायचे? टू डू चे. मग त्यामध्ये आपण पास्ट टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरतो? डीड. म्हणून डीड वापरायचं. हे त्याचं उत्तर आहे. का वापरतो ते सांगता आलं पाहिजे. तन्वी, कळतंय का मी काय सांगितलं ते? सर, डूचं दुसरं रूप आहे सर, did. मी कुठं म्हणलं की दुसरं रूप आणि तिसरं रूप वापरायचं म्हणून? मी तेही सांगितलं नाही. मी म्हणलं का मग फ्युचर टेन्स मध्ये तिसरं रूप वापरणार का तू? अरे अभिनव, चला मी म्हणलं त्याला दुसरं रूप आहे, ठीक आहे. मग आता तू काय म्हणशील, डज हे काय आहे? तन्मय विचारते तिकडून. मग आता डन हे त्याचं तिसरं रूप आहे का? ते काय फ्युचर टेन्स मध्ये वापरणार का? कुठला नियम कुठल्या नियमापर्यंत सांगतात सर, ते मात्र एक्झॅक्टली ध्यानात ठेवायचं आहे. चुकीचे नियम आपल्या डोक्यात बसून घेऊन तिथं लावायचे नाहीत. चुकीचा नियम जर तुमच्या मनांनी जर डोक्यात लावत असाल तर ते घातक ठरतं. म्हणून चुकीचा नियम तुम्ही लावून घेऊ नका. लक्षात येतं मी काय सांगतो ते? मी असं सांगितलेलं नाही की डूचं हे डीड हे भूतकाळी रूप आहे, दुसरं रूप आहे म्हणून ते वापरतात. नाही तर तुमच्या डोक्यात बसेल की पास्ट टेन्स मध्ये भूतकाळी रूप वापरले दुसरं रूप, मग फ्युचर टेन्स मध्ये तिसरं रूप वापरलं असेल, क्लिक होते नंतर. चुकीचं शिकायचं नाही. जे सांगतात तेच घ्यायचं. आम्हाला जिथं शिकवायचंय ते तिथं तुम्हाला नक्की शिकू, पण चुकीचं नको. कळलं ना अभिनव? हो. ओके. आता इथं काय सांगितलेलं होतं तन्वी? मी डीड का वापरायचं म्हणलो?
तन्वी काय करतेस बेटा? क्या ना सर? दुसरं कोणी? मी सांगू सर? सांगितलं हा. सर आपल्याला तिथे कोणतेही सहाय्यकारी क्रियापद नाही आणि आपल्याला प्रश्नार्थी वाक्य तयार करायचे आहेत म्हणून आपण डीड वापरलं. डीड वापरलं. बरं रोहिणी तुझं म्हणणं काय? सर कारण की यस प्लस V2 मध्ये कोणतेही सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून हेल्पिंग वर्ब्स मध्ये आपल्याला डीड हे घ्यायला लागलं टू डू च. तेच सर. हा त्याच्यात एक वाक्यरचना वाढवा. सिंपल पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कुठलाही नाही, यस प्लस V2 आहे. जिथं हेल्पिंग वर्ब नसतो तिथं प्रश्नार्थी वाक्य तयार करण्यासाठी आपण हेल्पिंग वर्ब वापरतो टू डू चे. हे नियम सांगा. प्रश्नार्थी वाक्य तयार करण्यासाठी टू डू चे हेल्पिंग वर्ब वापरतात, पण या सिंपल पास्ट टेन्स मध्ये किंवा पास्ट टेन्स मध्ये वापरणारं जे हेल्पिंग वर्ब आहे ते आहे डीड, म्हणून आपण डीड वापरतो. नियम ध्यानात ठेवा. वाक्यरचना नाही ध्यानात ठेवली तरी चालतं. नियमानुसार तुम्हाला हजारो वाक्यरचना तयार करता येतात, पण हे नियमच शिकवलेले मात्र लक्षात ठेवा. ओके. According to these rules and law, this is the did I go. Did we go? Second Did you- person, did you go? Plural number, did you go? Third person, did he go? Did she go? Did it go? And did they go? Simple present tense मध्ये he she it ला डज आलेलं होतं, पण इथं मात्र डीडच आहे सगळीकडं. इथं दोन सहाय्यकारी क्रियापद आलेले नाही, कारण सिंपल पास्ट टेन्स मध्ये V2 हे कॉमन सगळीकडेच वापरलेला आहे. त्यामध्ये दुसरा कुठलाही वर्ब फॉर्म आलेला नाही. हे मात्र लक्षात ठेवायचं. आता वाचून कोण दाखवतं? सर मी वाचू? Raise your hand. निखिल एक मिनिट निखिल राठोड, ज्यांनी वाचलंच नाही त्यांना वाचू द्या. Did I go? Did you go? Did he go? Did she go? Did I go? Did we go? Did you go? Did they go? बघा मी काय सांगितलं तर श्रेयश, तो कसा वाचला? Did I go? Did we go? He go? Did she go? Did it go? बर, आता मी जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर हा श्रेयश दिला का रे? सिद्धार्थ, मी श्रेयशला काय विचारलं होतं त्याला वाच म्हणलेलं होतं का रे? श्रेयश मी तुला वाच म्हणलं होतं का? चार्ट मी काय म्हणलेलं होतं? म्हणजे तुझं लक्ष इथं नाही. कोण सांगतं रे? मी श्रेयशला काय सांगितलेलं होतं? आर्यन, मी श्रेयशला काय सांगितलेलं होतं? तुमचंही लक्ष नव्हतं का? निखिल राठोडनी वाचलेलं बरोबर वाचला का, हे माझा प्रश्न होता. तर त्याचं काही उत्तर दिलं नाही, बघितलं आणि आपल्या डोक्यात त्याच्या फिट बसले. मला वाच मला की लगे वाचायला लागलं. प्रश्न काय आहे हे नीट समजून घे चला, आणि उत्तर द्यायला लागा. समर्थ देवगुंडे वाच. व्हिडिओ चालू ठेव तुझा. समर्थ देवगुंडे तुझा हात. Did I go? Did we go? Did you go? Did you go? Did he go? Did she go? Did it go? Did they go?
Okay. Pooja Halburge. Read it. Watch. Did I go? Did we go? Did you go? Did you go? Did he go? Did she go? Did it go? Did they go? Okay. Vaishnavi Tompe. Read it. Did I go? Did we go? Did you go? Did you go? Did he go? Did she go? Did it go? Did they go? Shruti. Video चालू ठेवून वाच. श्रुती व्हिडिओ चालू ठेवून वाच. नाही. समर्थ हाके. Did I go? Did you go? Did we go? Did you go? Did he go? Did she go? Did it go? Did they go? श्रुती वाच ना. अनम्यूट कर युअरसेल्फ. लाल बटनला क्लिक करते खालच्या साऊंडच्या. येना गेले. Did I go? Did we go? Did you go? Did he go? Did she go? Did it go? Did they? जिथं नेट येते तिथं बसा बेटा. बसताना नीट ऐकू ना गेले तुझं. समीक्षा शिरोळे. रीड इट. हा. वाच. माईक बंद आहे तुझा. माईक चालू पहिल्यांदा. खाली लाल बटन आहे ते लाल बटन वर क्लिक कर डाव्या बाजूला. केलो सर. हा. Did I go? Did we go? Did you go? Did you go? Did he go? Did she go? Did it go? Did they go? ओके. sir. आपल्याला आलं पाहिजे. आणि हा sir. एक मिनिट. पुढचा टेन्स घेऊ आपण. पास्ट कंटिन्युअस टेन्स. नाव सिंपल पास्ट टेन्स नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स येतो. सिंगुलर नंबर, प्लुरल नंबर, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन या बाबतीत आपण घेणार आहोत. वॉज आय गोईंग, वेर वी गोईंग, वेर यू गोईंग, वेर यू गोईंग, वॉज शी गोईंग, वॉज इट गोईंग, असे वाक्यरचना इथं दिलेली आहे. वॉज आणि वेर मध्ये काय फरक आहे तो आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकताना पाहिलेला आहे. कारण वॉज हे सिंगल साठी वापरतात आणि वेर हे प्लुरल साठी वापरतात. ओके. चला रीड करायचंय. I can sir. विक्रम. ज्यांनी वाचलं नाही त्यांना चान्स मिळू द्या. Was I going? Where we going? Where you going? Where you going? Was he going? Was she going? Was it going? Was were they going? Okay. I can sir. Yes. I can sir. I can sir. I can sir. सोहम. सोहम आहे ना. Sir, I can. Yes, why not? Sumit. I can sir. Yes. Was I going? Where we going? Where you going? Where you going? Was he going? Was she going? Was it going? Where they going? Okay. I can sir. समर्थ हाके. Was I going? Where
हाँ. Sir, I can. Yes. Was I going? Where we going? Where you going? Where you going? Was he going? Was she going? Was it going? Where they going? Okay. I can, Sneha. sir. Sneha, after Sneha. Where are going? Where are we going? Where you going? Where you going? Where have going? Where she going? Where it going? There have going. ते हाव कुठं आहे? मधी मधीच हाव 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 म्हणला. तन्मय बरोबर आहे का रे? आई सर चुकलं. बघा की नको ते मनातले शब्द तिथं उच्चार करू लागलात तुम्ही. नको ना तसं बेटा. तिथलच वाचा ना. लिहताना चुकीचं लिहू लागलात का मग? सर मी वाचू. यस. Sir, मी वाचू. हाँ. Was I going? Where we going? Where you going? Where you going? Where was he going? Was she going? Was it going? Where they going? ओके. Sir, मी वाचू. आता आपण पुढचं पाहू. ठीक आहे. एकदा लक्षात आलं या काळामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ते was आणि were आणि त्या सहाय्यकारी क्रियापदापासून वाक्यरचना तयार झालेली आहे. पास्ट परफेक्ट टेन्स. टू हॅवचं एकच सहाय्यकारी क्रियापद इथं वापरलं जातं ते म्हणजे हॅड. आय हॅड गॉन. आता त्याला पलटी मारला आपण. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतलं आणि सब्जेक्ट मध्ये घेतलं म्हणजे हॅड आय गॉन. अशा पद्धतीची वाक्यरचना आहे. I can, sir. I can, sir. रोहिणी कसबे. I can, sir. Yes, after it. Had I going? Had we going? Had you going? Had you going? Had he go? Had I gone? Had we gone? Had you gone? Had you gone? Had he gone? Had she gone? Had it gone? Had they gone? Okay. Abhinav. Had I gone? Had we gone? Had you gone? You gone? Had he gone? Had she gone? Had it gone? Had they gone? Ganesh Rande. Ganesh Rande. Had I gone? Had we gone? Had you gone? Had you gone? Had he gone? Had she gone? Had it gone? Had they gone? Deepak Kotle. Deepak I Kotle. can, sir. Had I gone? Had we gone? Had you gone? Had you चालू कर. had he gone? व्हिडिओ चालू ठेवा तरच मी चान्स देतोय तुम्हाला अन्यथा नाही. तुम्ही म्हणालात तर कोण वाचलेलं हे मला कळायला पाहिजे ना. तुमचं चालू ठेवून दुसरा वाचल तर हा. Had I gone? Had we gone? Had you gone? Had you gone? Had he gone? Had she gone? Had it gone? Had they gone? ओके. इंद्रायणी. Had I gone? Had we gone? Had you gone? Had you gone? Had he gone? Had he gone? Had it gone? Had they gone? ओके. सिद्धार्थ. Had I gone? Had we gone? Had you gone? Had you gone? Had he gone? Had she gone? Had it gone? Had they gone? Okay. Means you got this idea about this also. Past perfect continuous tense. This is also we have studied on that day. Singular number, plural number. Had I been going. Because the sentence was that I had been going. Actually, had been is the helping verb. But actually, we not use the been in front of the subject. We use after the subject. That's why had is the first and been is after the subject. Had I been going. Okay? Had we been going? Had you been going? Had you been going? Had he been? Had he been going? Had she been going? Had she Had it been been going? going? Had it been going?
Have Okay. they been going? Read it. Rohini Jadhav. I've been going, had you been going, had you been, had he been going, had she been, had it been going, had they been going. Okay. Rajeshwar Kesgire. Yes. Make your video on and read it. काय झालं? Mane. Who is Mane? Can you read? Can I? Yes. Had I been going, had we been going, had you been going, had you been going, had he been going, had she been going, had it been going, had they been. Okay. I can, sir. Yeshraj. Yeshraj, can you read? I can, sir. Yeshraj, can you read? Had I been going, had you, sorry, had I been going, had we been going, had you been going, had you been going, had he been going, had she been going, had it been going, had they been going. Okay. Manav, can you read it? Shubhangi Thakur. Can you read it? I can, sir. Make your video on and Had I been going, had I been going, had we been going, had you been going, had you been going, had he been going, had she been going, had it been going, had they been going. make your video on while you are reading. नाव तुमचं दुसरंच कोणतर बहीण भाऊ वाचत. तुम्ही व्हिडिओ चालू करून स्वतः वाचलं पाहिजे. कळलं पाहिजे की तुम्ही वाचायला. ओके निखिल. निखिल. Had I been going, had we been going, had you been going, had you been going, had he been going, had she been going, had it been going, have they been going. Okay, now we see the next one. After this past perfect tense, there was a simple future tense, but we have not studied about this. We disturbed on that and time period was less ended. That's why we are now continuing today. Simple future tense. आता साधा भविष्य काळ यामध्ये वाक्यरचना कशी आहे हे आता आपल्याला जनरल आयडिया आलेली असेल. कारण या काळातील सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत हे आपल्याला माहिती आहे. रोहिणी कसबे, या काळाची वाक्यरचना सांग मला. असर्टिव्ह सेंटेन्स. काय सूत्र आहे या काळाचं? Yes plus shall oblique will plus V1. Yes plus shall oblique will plus V1. I shall go. Shall I go? Huh? Shall we go? Shall you go? Shall you go? Shall येणारे you सोबत will येईल. Shall हे फक्त I आणि we सोबतच. ओके. Will he go? Will she go? Will it go? Will they go? हाँ. Shall I go? Shall we go? Shall you go? Shall you go? Will he go? Will she go? Will it go? Will they go? लक्षात येतं? आता हे लिहून घ्या आणि रीड करा. चला श्रेया रीड इट. श्रेया. Shall I go? Shall I go? Shall we go? Will you go? Will you go? Will he go? Will she go? Will it go? Will they go? Okay. Sneha, read it. Shall he go? Shall I te shall. Shall we go? Will he go? Will you go? Will have go? Will she go? Will they go? Will they go? Okay. Mane.
माने नावानं आहे, वाच ना बेटा. Shall I go? Shall we go? Will you go? Will you go? Will he go? Will she go? Will it go? Will they go? अंजलीच का तुझं नाव? ओके ओके. समर्थ हाके. समर्थ. Sir, I can. समर्थ झोपला का रे? ओके. I can, sir. श्रुति. हाँ समर्थ. यस. Shall I go? Shall we go? Will you go? Will you go? Will he go? Will she go? Will it go? Will they go? Shruti, can you read? Try. Shall I go? Will you go? Will you go? Will he go? Will she go? Will it go? Will they go? Will they go? Abhinav. Shall I go? Shall we go? Will you go? Will you go? We he go? We she go? We go? Will they go? ओके. म्हणजे त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद शाल आणि विल आहे. त्यांना आपण सुरुवातीला वापरलं तर पुढची वाक्यरचना तयार होतो. नाउ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. Here also the same helping verb, but be is there. Shall be and will be. What is the rule? We take first shall or will and be after the subject. By the rule, shall I be going? Shall we be going? Will you be going? Will you be going? Will he be going? Will she be going? Will it be going? Will they be going? लक्षात आलं. विल बी शाल बी हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यामध्ये शाल आपण सुरुवातीला वापरणार आहोत, बी हे नंतर. ओके. रीड इट. वैष्णवी शेंडगे. Yes. Shall I be giving? We will be giving. Will he be going? Giving. Will she be going? Will it be going? Shall we be going? Will you be going? Will they be going? What I am saying, Vaishnavi, read singular number first and then second plural number. Suppose shall I be going? Then in front of that shall we be going. पुढे जायचं वाचायला, अलीकडे खाली नाही यायचं. ओके. पुढच्या वेळेस लक्षात ठेवायचं. हो. पहिली देवगुंडे. Shall I be going? Shall we be going? Will you be going? Will you be going? Will he be going? Will she be going? Will it be going? Will they be going? Yes. Manav Pawar. Sir, I can. Manav. ये ना. सिद्धार्थ. Shall I be going? Shall we be going? Will you be going? Will you be going? Will he be going? Will she be going? Will it be going? Will they be going? Tanvi. Yes, sir. Shall I be going? Shall we be going? Will you be going? Will you be going? Will he be going? Will she be going? Will it be going? Will they be going? Okay. Sumit. Shall I be going? Shall we be going? Will you be going? Will you be going? Will he be going? Will she be going? Will it be going? Will they be going? Okay. Now you got the idea about this. Shall आणि will हे सहाय्यकारी क्रियापद यात आहेत आणि shall be will be मध्ये बी जे आहे ते मात्र नंतर येतं. हा रूल्स आपण पाठ करायचा. फ्युचर परफेक्ट टेन्स यामध्ये आता परत 30 सूत्र आहे.
I shall have gone. Shall have होतं. आता shall be helping verb आहे, have be helping verb आहे, पण दोन helping verb at a time येत नाहीत, फक्त एकच. म्हणून shall अगोदर येईल आणि have मध्ये येईल. ओके, इथं जो have आलेला आहे तो मध्ये आलेला आहे. Shall I have gone? Shall we have gone? Shall you have gone? Sorry, will you have gone? Will you have gone? Will he have gone? Will she have gone? Will it have gone? Will they have gone? आता इथं प्रत्येकाला shall have किंवा will haveच आलेलं आहे, इथं has येत नाही. आपल्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आलेलं होतं म्हणून has येतं, पण इथं येत नाही, इथं haveच येत. चला, read it. रोहिणी जाधव. I can, sir. I can, sir. रोहिणी जाधव. Are you Rohini? Yes, sir. Shall I have gone? Shall you have gone? Shall you have gone? Will you have gone? Will you have gone? Will he have gone? Will she have gone? Will it have gone? Will they have gone? Okay. I Vrindavani. can, sir. Vrindavani. I can, sir. Vrindavani. I can, sir. Yes. I can, sir. Shall I gone? Shall we go? Shall we have gone? Shall you? Will you have gone? Will you have gone? Will he gone? Will he have gone? Will she have gone? Will it have gone? Will they have gone? Okay. Srinivas, I can, sir. Shreyash Raut. Shall I have gone? Shall we have? Will you have gone? Will you have gone? Will she have gone? Will it have gone? Will they have gone? Vikram Kasbe. Shall I have gone? Shall we have gone? Will you have gone? Will you have gone? Will he have gone? Will she have gone? Will it have gone? Will they have gone? Okay. Sir, I It's can. a future perfect tense. Now future perfect continuous tense. Only that only is the formula. We add been and then instead of V3, we take a V4 because it's a continuous tense. Shall I have been going? Yes. Shall I have been going? Shall we have been going? Will you have been going? Will you have been going? Will he have been going? Will she have been going? Will it have been going? Will they have been going? Okay. I can, sir. Yes. Shall I have been going? Shall you have been going? Shall I have been going? Shall we have been going? Shall you have been going? Shall you have been going? All he have been going? All she have been going? All it have been going? All they have. will है बेटा ते will है ते all नहीं ते. Okay. Rohini Jadhav. I can, sir. Yes, sir. Shall I have been going? Shall we have been going? Shall you have been going? Shall you have been going? Will you have been going? Will he have been going? Will she have been going? Will it have been going? Will they have been going? Yeshraj. Yeshraj. Shall I have been going? Shall we have been going? Shall you have been going? Shall you have been going? Shall he have been going? Will he have been going? Will it have been going? Will they have been going? Okay. Samarth. Sir, Samarth. I can, sir.
Are you a Samarth? No, sir. Ganesh. Ganesh. Rande. Read it, Ganesh Rande. I can, sir. Shall I have been going? Shall we have been going? Will you have been going? Will you have been going? Will he have been going? Will she have been going? Will it have been going? Will they have been going? I can, sir. Now see here. This is the formula and this is the structure we have studied till this 12th tense, till future perfect continuous tense. Now we are going to prepare a sentence or prepare a question, and this is the main thing here. आपण 12ही काळाचे सूत्र आणि वाक्यरचना पाहिलेली आहे. पण आता आपल्या पुढे जेव्हा असर्टिव्ह सेंटेन्स असतो आणि त्याचा इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचा असेल तर नेमका काय करायचं. आता अप्लाइड मध्ये आलो आपण. प्रत्यक्षात वापर करण्यासाठी जेव्हा येतं तेव्हा हे याच पद्धतीचं असतं, ते आपण पाहणार आहोत. दिस इज अ पेन. This is assertive sentence. We want to prepare interrogative sentence. How we construct this? या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य तयार करायचं आहे. कसं करणार? I can, sir. Yes. Is this pen? हा, नियम काय सांगतो माहिती आहे आपल्याला तन्मय? मधलं सहाय्यकारी क्रियापद अगोदर घ्यायचं आणि वाक्यरचना जशीच तशी ठेवायची, म्हणजे त्या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य तयार करायला सोपं जातं. आता या काळानुसार या सूत्रानुसारच आता रोहिणीनं सांगितलं दिस इज अ पेन. काय केलं तिनं? इज पहिलं घेतलं, धिस जशास तसं मधीच आहे आणि इज अ पेनच्या पुढचं जे होतं ते तसंच ठेवलं. इज आणि धिस कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद यांची जागा बदलली आणि त्यावरून वाक्यरचना बदलते. कळलं का तन्मय? हो सर. दिस इज अ पेन होतं, काय झालं? इज दिस अ पेन. असं का झालं सर? सहाय्यकारी क्रियापद अगोदर घेतलं. हा, त्याची जागा बदलली. आपण बघा, शब्दांची जागा जर बदलली तर वाक्याच्या अर्थामध्ये म्हणजे प्रश्नाच्या रूपामध्ये तयार होतो तोच. दिस इज अ पेन, ही पेन आहे. मी सांगितलं समजा दिस इज अ पेन, ही पेन आहे. मग मी विचारलं दाखवत इज दिस अ पेन. बघा, शब्द बदलले आणि विचारलं इज दिस अ पेन, ही पेन आहे का? यस. बघा, वाक्य बदललं की नाही? तो जो आहे फरक तो लक्षात घेतला पाहिजे. ओके, पुढचं वाक्य पाहू. दिस इज अ बुक. हाऊ वी प्रिपेअर द इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स? Is this a book? Is this a book? इज दिस अ बुक? You are a girl. Are you a girl? Are you a girl? Aryan, are you a girl? No sir. No. त्याचे उत्तर येस किंवा नो द्यायचे. मुलगा असेल तर नो म्हणेल, मुलगी असेल तर यस म्हणेल. यस नो टाईप प्रश्न तयार करण्यासाठी अशा सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून आपण प्रश्न तयार करत असतो. किती सोपं आहे. आय लाईक अन आईस्क्रीम. आता याचं वाक्य करून दाखवा. कोण करत? आय लाईक अन आईस्क्रीम. Like an ice cream. Like an ice cream. कोणी केलं? सर मी यशराज शेटे. काय केलं बेटा? Are you like ice cream? आर यू. बरं, ठीक आहे. तन्मय तू सांग बेटा, तुझं रेज हँड आहे. काय उत्तर आहे तुझं?
and like ice cream. आयन. बरं, दुसरं कोण आहे? कोण सांगतं? Like I an ice cream. लाईक आहे ना आईस्क्रीम. बरं, अजून कोणाचं उत्तर आहे? बघा, सगळ्यात महत्वाचा घटक आहे हाच. हा जर घटक तुम्हाला लक्षात आला ना, मग हे टेन्स संपलं किंवा इंटरगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला आले. इथं जर चुकलं तर इथं गेलं. मग आता आपण जे ऍबसेंट होतो ते इथं दिसलं आलं. मधल्या ज्या तासाला आपण रेग्युलर मध्ये जे ऍबसेंट होतो की नाही, ते इथं कळलं आता की का ऍबसेंट असल्यामुळे आपलं नुकसान कसं होतं. And like ice cream. बेटा, मी आयन हे सहाय्यकारी क्रियापद आहे असं मी कधीही शिकवलेलं नाही. माझ्या जर तासाला तू जर असशील आयन हे सहाय्यकारी क्रियापद आहे का रोहिणी? मग आयन अगोदर घेता येतं का? किंवा मधीच सिद्धार्थ म्हणला आईस्क्रीम. सिद्धार्थ, लाईक हे हेल्पिंग वर्ब आहे का रे? मग लाईक अगोदर कसं घेतला? आर्यन कुठं गेलं? I like an ice cream. हा, I like an ice cream. बाकीच्यांनी आपले आपले साऊंड म्यूट करा. सिद्धार्थ बोलतोय, ऐकूया आपण. सिद्धार्थ बोल परत एकदा. Did I like an ice cream? डीड डीड म्हणला का? Sir, do you like an ice cream? हे लक्षात ठेवा, जिथं सहाय्यकारी क्रियापद नसतं तिथं आपण टू डू चे सहाय्यकारी क्रियापद घेतो. अरे या भागात काय करायचं सांगतो मी आता. सगळ्यांनी परत एकदा बघा. आय लाईक एवढंच घ्या आणि पुढचं वाक्यरचना सोडून टाका. आयन आईस्क्रीम हे सोडून टाका. आता आय लाईक एवढंच जर बघितलं तर हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. आय लाईक, आय गो, वी गो, यू गो, यू गो. तुम्ही वाक्यरचना केली ना रे लाईक घेऊन. आय लाईक. समोरचा भागच बघायचा नाही, तो पूरक असतो. मूळ वाक्यरचना जर बघायची असेल कोणत्या काळातला आहे तर कर्ता आणि क्रियापद शोधायचं, त्यामध्ये काही आलं का बघायचं, बाकी पुढचा भाग जाऊ द्या. आय लाईक हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतं, म्हणून इथं सहाय्यकारी क्रियापद नाही, म्हणून आपण डू हे वापरतो. आय लाईक अन आईस्क्रीम याची वाक्यरचना प्रश्नार्थकरित्या कशी होते? डू आय लाईक अन आईस्क्रीम. कळालं तन्मय? रेग्युलर क्लास प्रत्येक गोष्ट शिकून घ्या, हे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही. शी रीड्स अ स्टोरी काय होईल? रोहिणी जाधव, कॅन यू से? Yes, sir. बोल. Do she reads a story? शी रीड्स अ स्टोरी. Do she reads a story? तू येईल का बेटा? Sir, does she reads a story? एक्झॅक्ट. बिकॉज रीड या क्रियापदाला यस फॉर्म लागलेला आहे आणि इथं शी आहे की नाही रोहिणी? हो सर, सॉरी सर. तू अजून परत चुकली. आपण डस घ्यायला पाहिजे. मी सांगितले तुम्हाला की वारंवार प्रत्येक गोष्ट बार काही न पाहायचं. हे इंग्रजी आहे, जेवढं सोपं आहे तेवढं अवघड आहे, जेवढं अवघड आहे तेवढं सोपं आहे. एवढं सोपं करून सांगताना कसं अवघड होतं मलाच कळत नाही. म्हणजे एक तर तुमचं इरेग्युलरिटी असेल, नाहीतर तुम्ही अभ्यास करत नसाल. वारंवार व्हिडिओ पहा, वारंवार अभ्यास करा. काय म्हणतो रोहिणी कसबे? प्रत्येक उत्तर पाहिजे आपल्याकडून. हो सर. ते सहाय्यकारी क्रियापद वापरायचे आणि त्या पद्धतीने वाक्यरचना तयार करायचे. दिस इज युअर टुडेज होमवर्क. राईट ऑन द गिवन चार्ट युजिंग एनी 5 वर्ब्स. अगोदरचे जे चार्ट दिलेले आहेत तसे चार्ट तुम्ही एक एक क्रियापद वापरा आणि 96 वाक्य तयार करा. असे 5 क्रियापद वापरून 5 गुणिले 96 एवढे 480 सर. 480. हा, तर या पद्धतीनं वाक्यरचना तयार करायचे.
त्यानंतर प्रिपेअर सम सेंटेन्सेस युजिंग डिफरंट वर्ब्स. आता लास्टला जो मी चार्ट दिलेला होता, एकीकडे असर्टिव्ह सेंटेन्स आणि एकीकडे निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, तर तसे प्रश्नार्थक वाक्य सुद्धा तुम्हाला तयार करायचे आहेत, वेगवेगळे क्रियापद वापरून. दिस इज अ बुक, किंवा आय लाईक एन आईस्क्रीम, किंवा आय ईट एन आईस्क्रीम, ठीक आहे. आय रीड अ स्टोरी. असे वेगवेगळे क्रियापद वापरून तुम्ही वाक्यरचना तयार करायची आणि त्याचे परत प्रश्नार्थी वाक्य तयार करायचे. कळतं? रिपीट व्हिडिओ पहा आणि याचा सराव पक्का करा. हे आलं तरच पुढचं येतं, मागचं आलं तर हे येतं, हे आलं तर पुढचं येतं. एकावर एक अवलंबून आहे. हे नाही आलं तर पुढचं येणार नाही रे बाबा. मी आत्ताच सांगलो तुम्हाला. परफेक्ट व्हायचं असेल तर परफेक्ट काम करा. बरोबर आहे ना तन्वी? हो सर. हा, रेग्युलर काम करा. थँक्यू, आय लव्ह यू. आता आपण हा घटक आपण इथं संपवतो. नेक्स्ट तासाला आपण नेक्स्ट घटक घेऊ. ओके. हॅव अ नाईस डे सर. दुसरं काही अडचण आहे का आजची? नाही सर. कोणाची काही अडचण आहे? नाही सर. समजलं सगळ्यांना? समजलं का? हो सर. येस सर. परत भेटू आपण मंगळवारी. यस सर. बुधवार, शुक्रवार आणि रविवार तास आपल्या बदल झालेले आहे. थँक्यू, ऑल ऑफ यू. रीड इट अँड बाय हार्ट. सर नाही